आपण पिठलं झणझणीत आणि भाकरी बनवणार आहोत. तर पिठल्याला लागण्याकरता साहित्य: 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे, 5-6 मिरच्या आणि 10-15 लसणाच्या पाकळ्या वाटून घेतल्या आहे, अर्धा चमचा मोहरी आहे, अर्धा चमचा जिरे आहे, थोडीशी हळद घेतली आहे, अर्धा चमचा, आणि मीठ चवीपुरतं घालायचं आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता आपण आणि तेल फोडणीसाठी घेतलेलं आहे. आता आपण प्रोसेस पाहूया. आता कढई तापली आपली आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आपण. आता आपण मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी टाकून घेतली आपण, तडतडत आहे. पण जिरे पण टाकून घेत आहोत, कढीपत्ता पण टाकून घेत आहोत. आपण ठेचा टाकून घेणार आहोत. हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या वाटून घेतलेले टाकत आहोत. कांदा पण टाकत आहोत. हे सर्व आपण परतून घेऊया. जरा कांदा जरा लालसर रंगावरती. टोमॅटो पण टाकून घेणार आहोत आपण. हे परतून घेऊया जरा. हे 2 मिनिटे परतून घेऊया. कांदा टोमॅटो थोडेसे परतेपर्यंत आपण ते पीठ फेटून घेऊया. बेसन एका भांड्यात घ्यायचं आहे आणि 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. आपण 1 वाटी पाणी घेतलंय. जसं लागेल तसं थोडं थोडं घालून बेसनच्या गुठळ्या होतात. पाणी जास्त टाकायचे नाही आहे, थोडं टाकायचं आहे आणि एकदम एकसारखं फेटायचं आहे. नाहीतर बेसनमध्ये पाणी जास्त पडल्यास लवकर फेटलं जात नाही. हळूवारपणे मग टाकून घ्यायचं फेटून. आपल्याला वाटलं की पिठामध्ये आता गुठळ्या नाही आहेत तर मग त्यावेळेला पाणी टाकून घ्या. मी 1 वाटी बेसन होतं तर 1.5 वाटी पाणी घालत आहे. बेसन आपल्याला जर पातळ हवं असेल तर 2 वाटी पाणी घातलं तरी चालेल. मला मीडियम पाहिजे म्हणून मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. 1 वाटी बेसन घेतलं होतं. आता अशा पद्धतीने मी बॅटर तयार केलं आहे. तुम्हाला आणखीन थोडं पातळ हवं असल्यास 2 वाटी घातलं तरी चालेल. आता आपण टोमॅटो आणि कांदा परतलाय ते पाहूया. आता कांदा टोमॅटो हिरवी मिरचीचा ठेचा मसाले चांगले परतून झालेले आहेत. आपण आता हळद टाकून घेऊया. कोथिंबीर पण टाकून घेणार आहोत. त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालायचं. तुम्हाला 1 वाटी पाणी घालायचं असेल, बेसन जास्तच बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. पण मला अर्धी वाटी पाणी घातलंय कारण मला बेसन मीडियमच पाहिजे. त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं. मीठ घालून झालं. आता आपण हळूवारपणे बॅटर आतमध्ये सोडायचे आहे. गॅस फास्टच ठेवायचा आहे. ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे. आपण बॅटर केलेलं जे भांडं होतं ते जरासं धुवून मी आतमध्ये पाणी टाकत आहे थोडंसं. आता याला एकसारखं हलवत राहायचं फास्ट गॅसवरती.
आपण बेसनचं बेटर ह्याच्यात टाकून घेतलंय, हलवून घेतलंय. आता हे घट्ट होत आहे, तर आता आपण काय करूया, त्याला स्लो गॅसवरती 3-4 मिनिटे आपण त्याला ठेवून घेऊया. आपण बॅटर टाकून घेतलेलं होतं, आता घट्ट झाले. आता ह्या प्रोसेसला आपण काय करूया, बारीक गॅस करायचा आहे आणि 4 मिनिटे आम्हाला वाफवून घ्यायचं आहे. बेसन छान प्रकारे उकळलं, शिजलं पाहिजे. मग आपलं बेसन तयार झालंय. झाकण उघडलंय मी. आता कसं शिजलंय हे कळण्यासाठी आपण थंड पाण्यात हात घालायचा आहे असा, आणि हात लावून बघायचा आहे. बेसन जर चिटकत नसेल तर शिजलेलं आहे समजायचं. जर बेसन हाताला चिटकत असेल तर बेसन कच्चं आहे समजायचं आहे. आता आपलं रेडी झालंय. माझ्या हाताला चिटकलं नाहीये बोटांना, तर बेसन खाण्यासाठी छान रेडी झालंय. वास छान सुटतोय, कधी एकदा खाईल असं वाटतंय. वाव, बेसन रेडी झालेलं आहे. आपण आता भाकरीसाठी तवा ठेवलाय. मी, आणि हे एवढं पीठ घेतलंय 2-3 भाकरीचं, आणि मी आता ही प्रोसेस करणार आहे. थोडं पाणी घालून भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पाणी टाकायचे नाही आहे. सुरुवातीला थोडं पाणी टाकायचं आहे आणि भाकरचं पीठ एकत्र गोळा करायचा आहे. भाकर करणं सोपं आहे. पाणी जास्त टाकता कामा नये. सुरुवातीला शिकत असल्यास थोडं पाणी टाकून हे गोळा करायचं आहे. आपला भाकरीचा पिठाचा गोळा तयार झाला आहे. त्यापैकी मी एक छोटा तुकडा म्हणजे असा भाग करून घेतला आहे. आपल्या जेवढी मोठी पाहिजे छोटी पाहिजे याच्यावर आपल्यावरती आहे. आणि आम्ही मोठ्या भाकरी खातो. वेळ कमी हो, म्हणजे वेळ बचत होतो, गॅसही बचत होतं आणि पटकन तयार होतात. म्हणून पीठ अशा पद्धतीचं मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत पीठ हाताला चिटकलेलं नसणार तेव्हाच भाकरीचं पीठ मळलं गेलं असं समजायचं आहे. तोपर्यंत पीठ मळत राहायचं आहे. थोडंसंच पाणी घ्यायचं आहे. या पद्धतीनं पीठ मळायचं आहे. भाकर चांगली फुगायची असेल तर पीठ भाकरीचं चांगलं मळून घेणं अत्यावश्यक आहे. आता पीठ चांगलं मळून झालं आपलं. आता ही प्रोसेस आपण भाकर बनवण्यासाठी करणार आहोत. हातावरती हे दोन्ही पद्धतीने एवढं पसरून घेतलेलं आहे मी. त्यानंतर थोडं सुकं पीठ खाली टाकलेलं आहे. असे भाकर ठेवायची आहे, त्याच्यावरती थोडंसं वरण पीठ टाकायचं आहे, जास्त नाही. आणि अशा पद्धतीने एक साईडनं फिरवत राहायचं आहे, एक साईडने आपल्याला ह्याला सपोर्ट करायचं. आणि हे राहिलेलं पीठ याच्यावर टाकून घेणार आहोत आपण. हे दोन्ही हात नुसतं अज्जात सरकत राहायचे. भाकर पातळ हवी असल्यास तुम्हाला पातळ करा, कोणाला जाड हवी असल्यास तुमच्यावरती आहे. आमच्या घरात पातळ भाकरी लागतात म्हणून मी आणखीन थापडत आहे आणि भाकर मोठी होत. आता तवा आपला तापलेला आहे. भाकर अशी आज्यात उचलायची आहे आणि ही प्रोसेस टाकून द्यायची आहे. त्यानंतर लगेच पाणी टाकायचं आहे आणि आज्यात भाकरीला पाणी लावून घ्यायचे आहे. आता पाणी लावून झालंय. वरचं पाणी जरा सुकत आलं की भाकर आपण पलटणार आहोत. दोन्ही कडा भाकरचं पाणी वरचं सुकलेलं आहे. जास्त सुकून म्हणजे सुकत आले की ओळखायचं. आणि मग भाकरीला असं मध्ये चमचा साईड करून ही पलटी मारून घ्यायची आहे.
आता भाकर दुसरा गोळा मी आणखीन एक दाखवते तुम्हाला करून. आता 3 मिनिटे भाकर पलटलेली होती. आता ती बाजू पण पाहूया, चांगली शिजून झालेली आहे. तुम्हाला वाटत असेल कडा शिजून बाकी आहेत शेकायच्या, तर असं भाकर फिरवावी. आता ही पलटी मारून घ्यावी. आता भाकर पलटी मारलेली आहे आपली ही बाजू. आता जी बाजू आपल्याला वाटतं की बाबा शेकली नाहीये, तिला नॅपकिन घ्यायचं आहे. जिथून फुटलेली हवा जाते हळूवारपणे दाबायचे आहे आणि संपूर्ण बाजू शेकून घ्यायचे. भाकर अशा पद्धतीने फुलली जाते, टम फुगते भाकर आणि आतमध्ये ही बाजू संपूर्ण छान शेकली जाते. आता भाकर खाण्यास रेडी झालेली आहे. पिठलं आणि गरम भाकरी खाण्यासाठी रेडी आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.